Cancer Healer Center, a new beginning. अजित पवारांच्या बैठकीला शिंदेंचा रायगडमधील एकही आमदार नाही। अजितदादांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक। आदिती तटकरे जिल्हाधिकारी उपस्थित, शिवसेना आमदार मात्र अनुपस्थित। रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं निमंत्रण नव्हतं, आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं। शिवसेना आमदारांची अजित पवारांवर नाराजी, मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करणार असल्याची माहिती। आमदार भरत गोगावलेंना बैठकीचं निमंत्रण होतं, मात्र ते उपस्थित राहिले नाही। अजित पवारांच्या कार्यालयानं बैठकीचं निमंत्रण न दिल्याचा दावा फेटाळला। नाशिक रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नाही म्हणून केवळ मंत्र्यांना निमंत्रण। आज पालकमंत्र्यांची बैठक नव्हती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। आज राज्य मंत्रिमंडळाची 12 वाजता बैठक, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदासह सोयाबीन खरेदीच्या प्रश्नावरही चर्चेची शक्यता। लाडका भाऊ आनंदाचा शिधासारख्या योजना करताना महायुतीचंच सरकार होतं, मग शिंदेंनी सुरू केलेल्या योजना फडणवीस बंद करत असतील तर शिंदेंनी आवाज उठवावा, संजय राऊतांचा निशाणा। सूर्यवंशी हत्या प्रकरणी माझं वक्तव्य तोडून दाखवलं, आव्हाड रॉकेल टाकण्याचं काम करतायत। धसांचा आरोप, ज्या पोलिसांचा प्रकरणाशी संबंध नाही त्यांना माफ करा असं मी म्हणालो, धसांकडून स्पष्ट। परळी हायजॅक होतोय, पंकजा मुंडेंनी मतदारसंघातील राख, वाळू आणि गायरान जमिनीकडे लक्ष द्यावं। आष्टी मतदारसंघावर प्रेम करण्यास मी सक्षम, आमदार सुरेश धसांचा टोला। धनंजय मुंडेंविरोधात मुख्यमंत्र्यांना पर्सनल नंबरला पुरावे पाठवले, मुख्यमंत्र्यांनी आज तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अंजली दमानिया मागणीवर ठाम। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना फरार करण्यात पोलिसांचा सहभाग, नव्या सीसीटीव्हीवरून दमानियांना शंका, पोलिसांकडून नीट चौकशी होत नसल्याचाही आरोप। बीड जिल्ह्यात आणखी 127 शस्त्र परवाने जप्त, आतापर्यंत 310 शस्त्र परवाना धारकांना दणका। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलीस प्रशासन सतर्क। ठाकरे गटाचे वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईकांची एसीबी चौकशी, मालमत्ता उत्पन्नाच्या कागदपत्रांची पूर्तता न केल्यानं एसीबीकडून नोटीस। 12वी बोर्डच्या परीक्षेला सुरुवात, कॉपी बहाद्दरांवर बोर्डाची करडी नजर, गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करणार, महाराष्ट्र शिक्षण मंडळाची माहिती। संसद परिसरात महाविकास आघाडीच्या खासदारांचं सरकारविरोधात आंदोलन, सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ न दिल्यानं खासदार आक्रमक। तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यातील प्राचीन शिळांना तडे, नव्यानं गाभारा बांधकामासाठी निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन करू, पुजारी मंडळाचा इशारा। जिल्हाधिकाऱ्यांना 5240 सह्यांचं निवेदन। Cancer Healer Center, a new beginning.